मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, रडत खडत का होईना पण खाते वाटप ही झालं। आता राज्याचा कारभार सुरू होईल असं सर्वसामान्यांनाही वाटत होतं, पण तसं काही झालं नाही। खाते वाटप होऊनही अनेक मंत्री मात्र मंत्रालयात फिरकलेच नाहीत। त्या विभागाची कामं अजून सुरूच झालेली नाहीत। या मंत्र्यांमध्ये बघा, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षाचे देखील मंत्री आहेत। का त्यांनी अजून पदभार का स्वीकारला नाही? सर्वसामान्यांची कामं मंत्रालयामध्ये का म्हणून ठप्प करून ठेवण्यात आलेली आहेत, याचं उत्तर देणार कोण? मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस बहुमत मिळालं, ज्याला पाशवी म्हणा, ऐतिहासिक म्हणा, पण असं बहुमत आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीला मिळालेलं आहे। अर्थात हे बहुमत वादग्रस्त ठरलेलं आहे। महायुतीनं हे बहुमत ईव्हीएमच्या जोरावर मिळवलं की त्यांना खरोखरच हे बहुमत मिळालेलं आहे, हा प्रश्न कायम आहे। कारण अजूनही विरोधक ईव्हीएम यंत्राकडे बोट दाखवत आहेत। अहो, सामान्य मतदारांनाही या निकालावर विश्वास नाही, पण आता त्याचा काही उपयोग नाही हो। महायुती सत्तेत आलेली आहे, त्यांच्या मंत्रिमंडळाची घोषणाही सुरू झालेली आहे। खरं तर एवढं बहुमत मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी हे सरकार स्थापन व्हायला काय हरकत नव्हती, पण तसं घडलं नाही। विलंबानं सरकार स्थापन झालं, पण यावेळी सुद्धा बघा, फक्त तिघांचा शपथविधी झाला होता, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पुन्हा वेळ लागला। नाराजी, रुसवे फुगवे हे पुन्हा एकदा सुरूच राहिले आणि याच वादळामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला। रुसवे फुगवे त्यामुळे तर आणखी वाढले, पण बघा, पुन्हा खाते वाटप मात्र रखडलं गेलं होतं। आता ते सगळं झालेलं आहे। आता बघा, ज्या त्या खात्याचे मंत्री आपापल्या कामाला लागतील आणि महाराष्ट्राचं काही भलं करण्याचा किमान प्रयत्न तरी करतील असं सामान्य माणसाला वाटून गेलं होतं, पण वेगळंच काही घडताना अजूनही दिसत आहे। महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला आणि खाते वाटपाला 15 दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खाते वाटप जाहीर झालं असलं तरीही अजूनही 18 मंत्र्यांनी आपला पदभारच स्वीकारलेला नाही आहे। त्यामुळे या अनेक विभागाची कामं ठप्प आहेत। या मंत्र्यांमधल्या अनेक जणांनी म्हणजे विश्रांतीसाठी परदेशी वारीला जाणं पसंत केलेलं आहे, म्हणजे तशी माहिती तरी मिळत आहे। आता खरं काय खोटं काय त्यांनाच माहीत। नाराज आहेत म्हणून की त्यांना विश्रांती घ्यायची म्हणून दमून आले असतील, निवडणुकीमध्ये विश्रांतीची आवश्यकता असेल त्यांना कदाचित। पण बघा, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमधल्या मंत्र्यांचा शपथविधी झाल्यावर खाते वाटप झालं। आता खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांची दालने त्यांना ती देण्यात आलेली असली तरी अजूनही 18 मंत्र्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतलेली नाही, म्हणजे पदभार घेतलेला नाही। त्यामुळे बघा, हे मंत्री नाराज आहेत की काय अशी चर्चा होणं स्वाभाविक आहे आणि तशी ती राजकीय वर्तुळात होई लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि अजितदादांचे जवळचे सहकारी दत्तात्रय भरणे इंदापूरचे परदेशी गेले आहेत म्हणे। नाराज असल्यामुळेच हे भरणे यांच्याकडून पदभार स्वीकारण्यास विलंब झाला आहे अशी चर्चा तर होत आहे आणि अशीच चर्चा अन्य काही मंत्र्यांच्या बाबत देखील होऊ लागलेली आहे। बघा, माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे हा विलंब झाला असं फक्त सांगितलं जात आहे, मात्र त्याआधी तरी कुठे या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला होता हो? मंत्रिपदानंतरही आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याची मोठी चर्चा आहे। यावरून काही जिल्ह्यामध्ये संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना महाराष्ट्रामध्ये आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केलं गेलं आहे। त्यामुळं सर्वच पक्षांना आता पालकमंत्री हवा आहे। मंत्रिपद मिळवूनही आणि खातेवाटप होऊनही अनेक मंत्री आपल्या मंत्रालयात फिरकलेले नाहीत। यामध्ये बघा, आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भुसे,
ते जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील, इंदापूरचे दत्तात्रय भरणे, प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल आणि मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे ह्या 18मध्ये. हवा असं जर असेल तर हे सरकार किती गतिमान काम करू शकेल आणि राज्याचं किती आणि कसं भलं होईल याचा खरं तर हा ट्रेलरच म्हणावा लागेल ना हो. एवढ्या मोठ्या संख्येने मंत्रालयातले विभाग जर बिनमंत्र्याचे असतील, कागद जागचा हलतच नसेल तर हे कसलं सरकार म्हणायचं तुम्हीच सांगा. काय म्हणाल तुम्ही? आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.